डायबिटीज आणि बी पी या दोघांबद्दल संयुक्तरित्या बोलायचं झालं तर हे दोन्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय की आपल्या जीवनशैलीमध्ये जी अयोग्य पद्धती आपण पाळतो त्याच्यामुळे होणारे आजार असतात। आता थोडक्यात सांगतो, एखादा आजार व्हायचा असेल तर त्याच्या आधी एक इन्क्युबेशन पिरियड म्हणतो, बाबा मी आज आईस्क्रीम खाल्लं तर मला 3-4 दिवसानंतर सर्दी होईल, तर हा तो 3-4 दिवसाचा जो कालावधी असतो तो त्याचा इन्क्युबेशन पिरियड असतो। आणि तसंच अंदाजे डायबिटीज किंवा बी पी ह्यांना पण इन्क्युबेशन पिरियड आपण म्हणतो, हे असं कुठं लिखित नाही आहे, पण एक इन्क्युबेशन पिरियड असतो। 3 ते 4 वर्ष तुम्हाला तुमची बॉडी काही ना काही साईन सिम्पटम्स देते की त्यामुळे तुम्हाला हे आजार होऊ शकतात आणि मग तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना केलं तर तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटू शकतं। आता डायबिटीजमध्ये एक प्री डायबिटीज स्टेज असते, त्याच्यामध्ये आपले शुगर लेवल्स वाढत असतात किंवा ॲट पार असतात, म्हणजे जी आपले बेसिक लेवल्स आहेत फास्टिंग बीपीचे त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतात, पण आपल्या शरीरावरती जास्त परिणाम दिसत नाहीत पण रक्तामध्ये दिसायला लागतात।